विरोधी पक्ष नेत्यांचा विषय नाही, तो एकदम हार्ड झालेला आहे मित्रांनो. त्याच्या मागचं रिझन सांगतो. एक तर जेव्हा देश काहीतरी आहे ते चांगलं करायचा प्रयत्न करत असतो किंवा कुठं सर्जिकल स्ट्राईक करतो किंवा आतंकवाद्यांना मारतो, त्या टाइमला हे जे विरोधी पक्ष नेते असतात ते ह्यांनाच जे आपण भारताने केलेलं आहे त्याला वाह करायच्या ऐवजी सोडून काय करतात, शिव्या देतात की नाही नाही हे खोटं बोलतायत, हे सरकार जे आहे ते खोटं बोलते, हे असं काहीच केलं नाहीये, हे तसंच नाही, असं नाहीये, या प्रकारच्या गोष्टी करतात. आणि त्यात एक महामूर्ख माणूस जो आहे तो तिकडे बाहेरच्या देशात जातो आणि सगळीकडे फक्त एकच ढिंडोरा पिटतो की बाबा भारताचं जे संविधान आहे ते मोडायचा प्रयत्न करतोय मोदी सरकार. या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे भारतात राहायचं, भारताचं खायचं, हागायचं, मुतायचं सगळं भारतामध्ये, आणि बाहेरच्या देशात जाऊन जे आहे ते संपूर्ण भारत कसा खराब आहे, नेते कसे खराब आहेत, पॉलिटिक्स कसं खराब आहे भारताचं, या संपूर्ण बक्षोदी जाऊन जे आहे ती करायची कुठं, बाहेरच्या देशांमध्ये जाऊन. आणि तुम्हाला का करायचंय असं? तुम्ही ज्या टायमाला भारताला तुमची गरज असते, विरोधी पक्षनेता असू द्या किंवा कुणी असू द्या, जेव्हा भारत काहीतरी करतो एक चांगली गोष्ट, त्या टायमाला त्याच्यासोबत तुम्ही उभं राहायला पाहिजे. नॅशनल सिक्युरिटीला तुम्ही थ्रेट नाही झाला पाहिजे, कारण की संपूर्ण जगाला जे आहे ते वाटलं पाहिजे की बाबा ठीक आहे, जरी काही सरकार चूक करत असेल तर त्यांच्यामध्ये इंटरनली ते जे काय आहे ते सांभाळून घेतात, इंटरनॅशनली त्याच्यावर काय राडा करत नाहीत. पण नाही नाही नाही, भारतामध्ये तसं नाहीये. भारतामध्ये विरोधी पक्षनेते जे आहेत तेच तिकडे गू खायचा प्रयत्न करतात, आणि जर सरकारने काही चांगली गोष्ट केली त्यात पण म्हणायचं नाही ह्यांनी फालतूगिरी केली, चुकीची गोष्ट केली, खोटं बोलतायत, नाटक होतं, असं होतं, तसं होतं, या प्रकारच्या गोष्टी करायचा संबंध त्यांचा काय आहे? म्हणजे अतिशय मूर्खपणाचा कळ जो आहे तो राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे सगळे जे लोक आहेत ते करायचा प्रयत्न करतायत. तुमचं यावर काय मत आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत खूप महत्वाचं आहे.